तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. काल जसा चॅलेंज झाला मम्मी सोबत, तर त्या चॅलेंज मध्ये मम्मी जिंकली आहे. तर आताच मम्मीला विचारलं म्हणजे कोण जिंकला, तर RCB जिंकली. तर मम्मीला सरप्राईज द्यायचंय, पण मी बारकच देणार आहे काहीतरी म्हणजे छोटं मोठं, कारण की गेल्या वेळेस आता गिफ्ट दिलं आणि परत आता बर्थडेच्या दिवशी काय हाय ते बाबा मी दिलं तर देईन त्या दिवशी पण, कारण की लईच पैसे झाले तर माझे. पण चॅलेंज केलाय म्हणल्यावर बघू, आज झालं तर आज देईन, नाहीतर उद्या, कारण की आज जर गाडी सर्व्हिसिंगला टाकली मग गिफ्ट उद्या भेटणार बर का. हो आज काही जास्त काम नाही, फक्त पाणी मारायचं बघू काय काहीतरी करू. आता लवकर टाकले 9-10 वाजता सर्व्हिसिंगला 2-3 वाजेपर्यंत भेटते मग लवकर. त्यामुळे आता किती वाजले तर 8 वाजले. आणि आज आहे रानूचा बर्थडे 27 मे 2013 नाही रानू 2013चे. आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेट करू शकत नाही, कारण की मामाच्या गावाला मग तिकडे करते त्यांची. तर मी प्लॅन केलं तर सर्व्हिसिंग जायचं, पण ते कॅन्सल झालंय कारण की दुसरंच काम आलंय काहीतरी. त्यासाठी जायचं गावाला. जर गावात गेलो तर बघू आजी भेटते का, म्हणजे आजी हाय घरी, फक्त गावात गेलो तर दाखवतो. त्याच्यामुळं गाडी चार्जिंग लावली, मग आता फुल चार्जिंग व्हायला पाहिजे 71% चार्ज, आणि जायला लागते 30%. मी अजून केस पण विसरले नाही, तर सरळच केलं तर खालती डायरेक्ट. तर आता मी जाणार तात्याच्या इकडं पहिल्यांदा, कारण की आंटी सोबत जायचंय मला, पण तिकडे बँकेत काय काम आहे. पहिल्यांदा चला तिकडे बघू विरोपी लिहायचं का घरी. आणि गाडीमध्ये पण चांगली चार्जिंग झाली, 80च्या वर असेल. सायकलच्या दारातच लावली यांनी. हातावर काय नसते, निघते का पण ते हातावर नसते, हातावर नाही ते प्लॅस्टिकच लागते. हा त्याच्यावर की चमच्यावरच हाताला चिटकायला आता ते निघत नाही. निघालं निघणार दमाने टाकायचं एवढं. पेनचंच नाव आहे मॅजिक फ्लोटिंग पेन, सेम तसंच दाखवलेलं आहे. त्याच्यासोबतच आलेला आहे का चमचा? थंड आहे का पाणी? हा मग उन्हात ठेवायचं जरा वेळ, नंतर करा. गरम पाणी लागतं जरा याला. काय याच्यावर दिलेलं आहे जरास, म्हणजे लवकर निघतंय. ब्लॅक फुल, ब्लॅक फ्लावर पिंक मिक्स होईन काळा. आणि ते कोणता कलर काळाच होते. कुठला होते? काळाच होत असते, काळाच होते. कोणता पण मिक्स कर, काळाच होते. मला काय माहिती. फुलाला दांडी बनव की खालती सरळ असे. हा बाद झाली. दमानं टाका, दमानं का. हा निघला. दमानं हा बरोबर निघलाय. अरे माकडा. अरे सगळंच मोडलं. फक्त की आला तेवढा, की बरोबर आला तेवढा. पी काय काढलं? बी काढलाय का ते पुढचा? काय ते बी चालत झालं. अरे तर बघू येते का बरोबर. लय मोठी स्पेलिंग आहे. अरे यस जाणं झालं तेवढा चमचा. अरे पी वाटायला आता. बरोबर आले सगळे लेटर, बरोबर आले. अरे सगळे लेटर बरोबर आले, तर फक्त हेच कटले. सबस्क्राईब करा. ऐकलेले जर लाईक बरोबर आलं तर लाईक करायचं व्हिडिओला. 1 2 3. खराब जर आलं तर करूच नका. मग मी आता थोड्या वेळानं जाणारच आहे तिकडे. आता निघायचंय. हे दोघं आता इथंच बसते घरी. बघा यांचे येडे चाळे. पडचेल विरो पुढे डोक्यावर. काय पण करतेत रे बाबा. पडचे लय रताळ्या. हवं तर लय बेकार सुटले बाबा. आबाळ तर लय जायचं पण माकडं सर्किट आहे. मी वरती बघायला अंगावर डायरेक्ट आणली आहे. हा माग असे दिवसभर चाळे. कालच्या काकी मार त्याला. पडला. पाय अडकला. म्हणून कुठून पाय अडकला याचा.
करमतच नाही दोघांनी भांडणं केल्याशिवाय. ए लागल लागल ए. विरुद्ध तुला होईन का सहन तेवढं वजन. पुढचं दिसत नाही मग. ए काय यांचे इकडे शांत बसाय. ए इकडं काय. ए दिवस मध्ये बाबू हो लय छान आहे. बुलेट यांची. ए पुढे सरक सीटावर बस. बसायला येते दोघांना. हा सीटावर कार्डबोर्ड टाकलं यांनी. कार्डबोर्डच्या खालती गेलं इकडचं पॅन्डल. पेट्रोल संपल. ची गाडी आली आमची. अख्ख्या लातूर मध्ये फिरत राहते दररोज. या किती आवाज आहे. माणूस घरात जरी बसला तरी आवाज येते घरात. सीटावर बस. महाग टायरावर काय फाडला. काडवर गेला बघ. जाई नाही तशा रिंग. या बँकेत काम आहे आम्हाला. आणि बँकेचा आता लंच टाइम झालाय. वाजले तर 2:30 झाले. तर 2:45 वाजेपर्यंत होईल चालू. गाव तर लय शांत दिसायला येते. आमचं गाव नाही दुसरंच गाव आहे. बरं आहे बसायला तर सावली. तरी पण असल्या उन्हाचं कोण निघणार आहे बाहेर. सावली असल्यामुळे बसायला वाटायला जरा. आम्ही घरून 11ला निघलेलो आणि आता 3 वाजले. तर घरी जायला 5-6 वाजते. तर जसे जसे 4 वाजले तसे तसे माणसं आता बाहेर निघाले हळूहळू करून. सिमेंटानं गाडी किती घाण झाली. सीट तर गेलायचं तर निघतच नाही. आणि इथं सगळं मॅटचं खालचं त्याला साबणानं घासून धुवावं लागेल आता हे. तर आता लय उशीर झालाय आणि काम पण झालेलं आहे. चला मग घरला. कराल तर काय तरी सकाळपासून हेच करायला का. बोर नाही का झालं. तर आता मी परत आलो. पड चालय माकडाने. सकाळपासून चालू आहे यांचं. तर आता मी चाललोय परत घरी. तर आता मी घरी आलोय आणि मग मला तिकडून आल्यापासून काहीच खवट नाही. म्हणजे काय माहिती काय झालं प्रवासाच्यामुळे. त्यामुळे आता मग एकदम हलका फुलका खायला मॅगी आणली आहे. मॅगी आता बनवतो. आज पूर्ण अर्धा दिवस तिकडे गेलाय. मी मॅगी डायरेक्ट बारक्या नाही ना मीडियम नाही ना डायरेक्ट मोठ्याच ताटात घेतली. कारण की लवकर थंड पण होते. तर मॅगी खाऊन झाली आणि आता लगेच जेवायला बसलोय. तर आज जेवायला आहे टोमॅटो चटणी, चपाती आणि याच्यात ककडी आणि आंबा आहे. माहित नाही ब्लॉग केवढा झाला का ते एडिट केल्यावर कळत. तर चला मग आजच्यासाठी एवढा व्हिडिओ आवडला. व्हिडिओ लाईक, छान, सबस्क्राईब आणि कमेंट नाही करा. तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.